सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर उद्यापासून श्रावण महिना चालू होते। अमावस्या आज लागले, उद्या संपणार आहे, पण तसा उद्याचा पहिला शुक्रवार हा श्रावणातला पकडणार आहे। तर आपण श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारपासून वैभवलक्ष्मीच्या व्रताला सुरुवात करायची आहे, जी मीही करणार आहे। तर वैभवलक्ष्मी व्रत कसं करायचं, त्याचा पूर्ण विधी काय असतो, त्याची मांडणी कशी करायची, त्याला नैवेद्य काय दाखवायचा, हे मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही बिना स्किप करता पूर्ण बघा। तर उद्या श्रावणातला पहिला शुक्रवार आहे आणि उद्यापासूनच आपल्याला वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताला सुरुवात करायची आहे। आमच्याकडे हे व्रत एकतर 11 शुक्रवार करतात, नाहीतर 21 शुक्रवार करतात। जे आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने हे व्रत करायचं आहे। पण हे व्रत करताना पूर्ण व्रत 21 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार पूर्ण होईतोपर्यंत नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य आहे। या उपवासात नॉनव्हेज अजिबात चालत नाही, ही सगळ्यात मोठी अट। शुक्रवारच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळायचं। बाकी काही असे खूप कठीण नियम नाही आहेत या व्रताचे। उपवास करायचा असतो आणि तोही फलाहार घेऊन केला तरी चालेल। जर तुम्हाला अगदीच निभत नसेल, शक्यच नाही आहे तुम्हाला की काहीच खायचं नाही आणि जमणार नाही, किंवा तुम्ही आजारी असाल किंवा वयस्कर लोकही करतात उपवास, तर तुम्ही खिचडी वगैरे खाऊन हा उपवास केला तरी चालेल। पण शक्यतो आमच्याकडे हा उपवास फळावरती पकडतात। तर सकाळी काय करायचं, सकाळी पूर्ण आंघोळ वगैरे करून स्वच्छ व्हायचं, आपली नेहमीप्रमाणे देवपूजा करून घ्यायची। एक पाट किंवा चौरंग हंतरायचा, त्याच्यावरती लाल वस्त्र हंतरायचं। त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो वगैरे जो काही आपल्याकडे असेल ना, तर तो एक घ्यायचा। गणपती असेल तर तो घ्या, नाही तर सुपारी ठेवली तरी चालेल। तर पहिल्यांदा त्या पाटावरती गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची। थोडंसं तांदूळ ठेवायचं, त्याच्यावरती सुपारी ठेवायची, पानाचा विडा ठेवून त्याच्यावरती सुपारी ठेवायची, त्याच्यावरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं सगळं काही वाहायचं आणि गणपती म्हणून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा। त्याच्यानंतर एक कलश स्थापन करायचा असतो आपल्याला, माता लक्ष्मीचा कुलदेवतेचा कलश जो आपण म्हणतो तो। तर एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचं किंवा डायरेक्ट पाटावरती ठेवलं तरी चालतील। त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकू आणि वाहायचं त्याच्यावरती आपला तांब्या असतो ना कलश, तो पाण्याने भरलेला ठेवायचा। त्याच्यावरती फ्रंटच्या बाजूला एक स्वस्तिक काढायचं, त्याच्यावरती 8 बोटे हळदी कुंकवाची उठवायची। त्याच्यानंतर त्या कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता, जर रानं असेल तुमच्याकडे तर ते टाकायचं, एक फूल टाकायचं आणि त्याच्यावरती एक वाटी ठेवायची। आणि त्या वाटीत तुमच्याकडे जे काही सोनं नाणं असेल, त्याच्यातलं काहीही अंगठी असेल, जे काही असेल ते तुम्ही ठेवू शकता। जर सोनं नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवू शकता। जर तीही नसेल तुमच्याकडं तर एखादं रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालतं। तर ती ठेवायची, त्यालाही हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची आणि त्याची पूजा करायची। लक्ष्मी मातेचा फोटोही तांदूळ ठेवायचा, त्याच्यावरती फोटो ठेवायचा आणि त्याचीही पूजा करायची। अशी साध्या पद्धतीनं पूजा करायची आहे। घरात जर फळं वगैरे असतील तर 5 फळं ठेवायची, नसतील तर साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही सगळी विधिवत पूजा केल्यानंतर वैभवलक्ष्मी मातेचं जे पुस्तक आहे त्याची ही पूजा करून घ्यायची आणि आरती करायची। तुमचा जो काही संकल्प असेल, जी काही इच्छा असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आणि आरती करून घ्यायची। एक 3 सांची वेळ झाली ना संध्याकाळी, की पुन्हा देवासमोर बसायचं, दिवा अगरबत्ती लावायची, वैभवलक्ष्मीच्या व्रताचं जी पुस्तक आहे ती कथा पूर्णपणे सगळी वाचायची, पुन्हा आरती करायची आणि संध्याकाळी गोड खिरीचा नैवेद्य दाखवायचा। आरती केल्यानंतर नैवेद्य दाखवायचा, नमस्कार करायचा आणि दुसऱ्या दिवशी या पूजेचं उत्तरपूजा करायची असते। तर सकाळी उठायचं, नेहमीप्रमाणे आंघोळ करायची, हळदी कुंकू व्हायचं, गोड काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा उतरायची आहे। आणि हे पूजेसाठी जे मांडलेलं तांदूळ असतं ना, ते तसंच ठेवायचं। 11ही शुक्रवारी आपल्याला तेच तांदूळ वापरायचं आहे आणि तीच सुपारी वापरायची आहे, तोच नारळही वापरायचा आहे। आणि अशी तुम्ही 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवारी वैभवलक्ष्मी मातेची सेवा करा आणि तुम्हाला हवं तसं होईल। लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि
आपल्याला कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडत नाही. श्री स्वामी समर्थ.